नमस्कार. आजचा विषय केवळ टीडीएसच्या एका टेक्निकल प्रोव्हिजन पुरता मर्यादित नाही. बॉम्बे हायकोर्टने 6 ऑगस्ट 2026 रोजी सिटीजन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विरुद्ध इन्कम टॅक्स ऑफिसर टीडीएस वॉर्ड मुंबई या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. या प्रकरणाचा मुख्य प्रश्न असा होता की एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकने दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला, जी त्या बँकची मेंबर नाही, फिक्स्ड डिपॉझिटवर इंटरेस्ट दिला असेल तर त्या इंटरेस्टवर टीडीएस कापणे बंधनकारक आहे का? कोर्टने या प्रश्नाचं उत्तर देताना इन्कम टॅक्स ॲक्टमधील संबंधित तरतुदींची शब्दरचना, फायनान्स ॲक्ट 2015 मधील अमेंडमेंट आणि सीबीडीटी सर्क्युलर नंबर 19/2015 यांचा सविस्तर विचार केला. या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेऊया. सिटीजन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक ही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट अंतर्गत रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि त्याचबरोबर तिला आरबीआयकडून बँकिंग लायसन्स मिळालेले आहे. म्हणजेच ती बँकिंग बिझनेस करणारी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. या बँककडे काही कोऑपरेटिव्ह सोसायटीजने फिक्स्ड डिपॉझिट्स ठेवले होते. या सोसायटीज बँकच्या मेंबर्स नव्हत्या आणि बँकच्या बायलॉजनुसार त्या मेंबर होऊही शकत नव्हत्या. या डिपॉझिट्सवर बँकने इंटरेस्ट दिले, मात्र त्या इंटरेस्टवर टीडीएस डिडक्ट केला नाही. यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आक्षेप घेतला आणि बँकला असेसी इन डिफॉल्ट मानण्याची कारवाई सुरू केली. आता या वादाचा केंद्रबिंदू समजून घेऊया. इन्कम टॅक्स ॲक्टमधील सेक्शन 194A हा इंटरेस्ट इन्कमवरील टीडीएसशी संबंधित आहे. सामान्यतः इंटरेस्ट पेमेंट करताना लागू परिस्थितीत टीडीएस डिडक्ट करावा लागतो. मात्र त्याच प्रोव्हिजनमध्ये काही स्पेसिफिक एक्झम्पशन्स दिलेले आहेत. कोऑपरेटिव्ह सोसायटी संदर्भातील एक्झम्पशनमध्ये 2 वेगळ्या परिस्थिती आहेत. पहिल्या परिस्थितीत कोऑपरेटिव्ह सोसायटी आपल्या मेंबरला इंटरेस्ट देते आणि दुसऱ्या परिस्थितीत एका कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला इंटरेस्ट दिला जातो. या 2 परिस्थितींमध्ये लेजिस्लेचरने केलेली शब्दरचना अत्यंत महत्त्वाची ठरली. पहिल्या परिस्थितीत लेजिस्लेचरने स्पष्टपणे कोऑपरेटिव्ह बँकला बाहेर ठेवले आहे. म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक आपल्या मेंबरला टाइम डिपॉझिटवर इंटरेस्ट देत असेल तर त्या एक्झम्पशनचा आधार घेता येत नाही. फायनान्स ॲक्ट 2015 नंतर याबाबतीत टीडीएसची रिक्वायरमेंट स्पष्ट करण्यात आली आणि या प्रकरणात बँक आपल्या मेंबर्सना दिलेल्या इंटरेस्टवर टीडीएस डिडक्ट करत असल्याचंही कोर्टने नोंदवले. त्यामुळे या मुद्द्यावर प्रत्यक्ष वाद नव्हता. खरा प्रश्न दुसऱ्या परिस्थितीचा होता, जेव्हा एका कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला इंटरेस्ट दिला जातो. इथे कोर्टने अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहिली. पहिल्या भागात लेजिस्लेचरने कोऑपरेटिव्ह बँकला एक्सप्रेसली एक्सक्लूड केले आहे, पण दुसरे एक्सक्लुजन केलेली नाही. त्यामुळे कोर्ट समोर प्रश्न असा होता की बँकिंग बिझनेस करणारी कोऑपरेटिव्ह बँक ही या दुसऱ्या कॅटेगरीमधील कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये येते का? बॉम्बे हायकोर्टने याचे उत्तर होकारार्थी दिले. कोर्टने स्पष्ट केले की कोऑपरेटिव्ह बँकला बँकिंग लायसन्स मिळाले म्हणून तिचे लीगल कॅरेक्टर म्हणून असलेले कोऑपरेटिव्ह सोसायटीचे स्वरूप संपत नाही. त्यामुळे दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला इंटरेस्ट देताना बँकला या एक्झम्पशनचा बेनिफिट मिळतो. कोर्टच्या रिझनिंगमधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्टॅट्युटरी इंटरप्रिटेशन. कोर्टने म्हटले की लेजिस्लेचरला जर या दुसऱ्या कॅटेगरीमधून कोऑपरेटिव्ह बँक्सना एक्सक्लूड करायचे असते तर ते स्पष्टपणे लिहू शकले असते, कारण त्याच प्रोव्हिजनच्या पहिल्या भागात लेजिस्लेचरने अदर दॅन अ कोऑपरेटिव्ह बँक असे शब्द वापरले आहेत, पण दुसऱ्या भागात अशी भाषा नाही. त्यामुळे रेव्हन्यूचा इंटरप्रिटेशन स्वीकारण्यासाठी कोर्टला कायद्यात लेजिस्लेचरने न लिहिलेले शब्द स्वतःहून घालावे लागतील. टॅक्सिंग स्टॅट्यूटचा अर्थ लावताना कोर्ट असे करू शकत नाही. या इंटरप्रिटेशनला सीबीडीटी सर्क्युलर नंबर 19/2015 ने आणखी मजबूत आधार दिला. फायनान्स ॲक्ट 2015 नंतर सीबीडीटीने या अमेंडमेंटचे स्पष्टीकरण देण्यासाठी सर्क्युलर जारी केले. त्यातील पॅराग्राफ 42.5 हा कोऑपरेटिव्ह बँकने आपल्या मेंबर्सना केलेल्या टाइम डिपॉझिट इंटरेस्ट पेमेंटशी संबंधित आहे. पण पॅराग्राफ 42.7 मध्ये वेगळी क्लॅरिफिकेशन देण्यात आली आहे. त्यानुसार एका कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला दिल्या जाणाऱ्या इंटरेस्टबाबतची एक्झिस्टिंग एक्झम्पशन कोऑपरेटिव्ह बँकसाठीही कंटिन्यू राहते. म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकने कोऑपरेटिव्ह सोसायटी असलेल्या डिपॉझिटरला टाइम डिपॉझिटवर इंटरेस्ट दिल्यास टीडीएस डिडक्ट करण्याची आवश्यकता नाही. कोऑपरेटिव्ह बँकने कोऑपरेटिव्ह सोसायटी असलेल्या डिपॉझिटरला टाइम डिपॉझिटवर इंटरेस्ट दिल्यास टीडीएस डिडक्ट करण्याची आवश्यकता नाही. आणि इथेच इन्कम टॅक्स ट्रिब्युनलच्या निर्णयावर हायकोर्टने आक्षेप घेतला.
ट्रिब्युनलने मुख्यतः पॅराग्राफ 42.5 वर भर दिला होता. पण हायकोर्टने स्पष्ट केले की 42.5 आणि 42.7 या दोन वेगळ्या परिस्थितींबद्दल आहेत. एक प्रोव्हिजन बँक आणि तिच्या मेंबर्सबद्दल आहे, तर दुसरी क्लॅरिफिकेशन बँक आणि दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील इंटरेस्ट पेमेंटबद्दल आहे. त्यामुळे 42.7 मधील स्पष्ट सीबीडीटी क्लॅरिफिकेशन दुर्लक्षित करून केवळ 42.5 च्या आधारावर निष्कर्ष काढणे योग्य नव्हते. या जजमेंटमध्ये एक महत्त्वाचा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. हा निर्णय कोऑपरेटिव्ह बँकने आपल्या मेंबर्सना दिलेल्या इंटरेस्टबद्दल नाही. त्या परिस्थितीत फायनान्स ॲक्ट 2015 नंतर वेगळे टीडीएस प्रोव्हिजन्स लागू होतात. या प्रकरणातील डिपॉझिटर हा दुसरा कोऑपरेटिव्ह सोसायटी होता आणि तो बँकचा मेंबर नव्हता. त्यामुळे कोर्टने ज्या ट्रान्झॅक्शनवर निर्णय दिला त्या परिस्थिती स्पष्टपणे कोऑपरेटिव्ह बँककडून नॉन मेंबर कोऑपरेटिव्ह सोसायटीला इंटरेस्ट पेमेंट अशी होती. या प्रकरणात सेक्शन 80P चा देखील संदर्भ आला. मात्र कोर्टने सेक्शन 80P आणि टीडीएसची तरतूद या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे स्पष्ट केले. सेक्शन 80P हा इन्कमवर मिळणाऱ्या डिडक्शनशी संबंधित आहे, तर टीडीएस प्रोव्हिजन हा इंटरेस्ट पेमेंट करतानाची टॅक्स डिडक्शन ऑब्लिगेशन ठरवतो. त्यामुळे रेसिपियंट सोसायटीला सेक्शन 80P अंतर्गत डिडक्शन मिळते किंवा नाही यावरून पेयरने टीडीएस कापायचा की नाही हे आपोआप ठरत नाही. दोन्ही प्रोव्हिजन्स स्वतंत्रपणे पाहावे लागतात. आता या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष पाहूया. बॉम्बे हायकोर्टने इन्कम टॅक्स ट्रिब्युनलचा निर्णय क्वॅश अँड सेट असाइड केला आणि बँकच्या अपील्स अलाव केल्या. कोर्टने स्पष्ट केले की नॉन मेंबर कोऑपरेटिव्ह सोसायटीज असलेल्या डिपॉझिटर्सना दिलेल्या इंटरेस्टवर बँकला संबंधित स्टॅच्युटरी एक्झम्पशन उपलब्ध आहे. त्यामुळे त्या कारणावरून बँकला एसएससी इन डिफॉल्ट म्हणून सेक्शन 201 अंतर्गत धरता येणार नाही आणि त्यासोबत सेक्शन 201A अंतर्गत कॉन्सिक्वेन्शियल इंटरेस्ट देखील लागू करता येणार नाही. म्हणून या जजमेंटचा अर्थ फक्त कोऑपरेटिव्ह बँकला टीडीएस एक्झम्पशन मिळाला एवढाच नाही. या निर्णयाचा खरा आधार आहे कायद्यातील शब्दरचना, कोऑपरेटिव्ह बँकचे लीगल कॅरेक्टर, फायनान्स ॲक्ट 2015 मधील नेमका अमेंडमेंट आणि सीबीडीटी सर्क्युलरमधील पॅराग्राफ 42.5 आणि 42.7 यातील स्पष्ट फरक. कोर्टने या सर्वांचा एकत्रित विचार करून सांगितले की कोऑपरेटिव्ह बँकने नॉन मेंबर कोऑपरेटिव्ह सोसायटीला टाइम डिपॉझिटवर इंटरेस्ट दिल्यास त्या परिस्थितीत टीडीएस डिडक्ट करण्याची ऑब्लिगेशन नाही. मात्र या निर्णयाचा एक ब्लँकेट रूल म्हणून वापर करणे चुकीचे ठरेल. कोऑपरेटिव्ह बँकने प्रत्येक प्रकारच्या इंटरेस्ट पेमेंटवर टीडीएस कापायचा नाही असा या जजमेंटचा अर्थ नाही. मेंबर आणि नॉन मेंबर कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्यातील फरक या निर्णयात निर्णायक आहे. त्यामुळे कोणत्याही ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शनमध्ये डिपॉझिटरची लीगल स्टेटस, डिपॉझिटचा प्रकार आणि लागू असलेल्या स्पेसिफिक प्रोव्हिजन्स तपासणे आवश्यक आहे. एकंदरीत बॉम्बे हायकोर्टच्या या निर्णयाने कोऑपरेटिव्ह बँक्स आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्यातील इंटरेस्ट पेमेंटच्या टीडीएस ट्रीटमेंटबाबत एक महत्त्वाचा कायदेशीर पोझिशन स्पष्ट केला आहे. विशेषतः लेजिस्लेचरने जिथे कोऑपरेटिव्ह बँकला एक्सप्रेसली एक्सक्लूड केले आहे आणि जिथे केलेले नाही, या फरकावर कोर्टने संपूर्ण निर्णयाची रिझनिंग उभी केली आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ कोऑपरेटिव्ह बँकसाठीच नाही, तर कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करणारे अकाउंटंट्स, ऑडिटर्स, ऑफिस बेअर्स आणि लीगल प्रोफेशनल्स यांच्यासाठीही महत्त्वाचा आहे.